पूर्व खरीप हंगामाची मिटिंग घ्यावी लागणार होती, ती घेतली. त्याचबरोबर तिथलं हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज आहे अंबेजोगाईचं, 50 वर्षापूर्वीचं आहे. तिथं काही महत्वाचे निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. तसंच डीपीसीची आढावा बैठक घेऊन तिथली कामं सुरू करायची होती आणि इतर डेव्हलपमेंट काही त्याच्याबद्दलची चर्चा करून पुढे आम्हाला पावलं उचलायची होती. अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता. दिवसभर तो कार्यक्रम चालला. रात्री आम्ही उशिरा, माझ्यावर सतीश चव्हाण होते, विक्रम काळे होते, येताना पंकजाताई मुंडे देखील माझ्याबरोबर त्या ठिकाणी आल्या. असं आम्ही अनेक जण तिथून परत आलो. पण मी काल तिथं असतानाच एक बातमी आली. आपले आमदार नांदेडचे प्रतापराव चिखलीकर यांनी काहींना प्रवेश दिला. अनेक ठिकाणी प्रवेश चाललेले. आता देखील मला काही माझे मालेगावचे वडीलधारी मान्यवर भेटले आणि ते म्हणले की अजित, इतके दिवस आमचा कुठला राजकीय पक्षाशी संबंध नव्हता, आता आम्हाला असं वाटतं की तुझ्याबरोबर काम करावं आणि तू सगळ्यांना घेऊन जातोय, सेक्युलर तुझी विचारधारा आहे,